मान्यवराचा किताब घ्यायचा आहे. सेमीफायनल 1चा सामनावर प्रवीण झेंडे. प्रवीण झेंडे सर तुम्ही या. आपल्याला जयदीप पाटील यांच्याकडून 1001 रुपये कॅश प्राइज आलेला आहे. त्याचबरोबर विजय यादव मामा यांना साळुंके साहेबांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. वैभव वाघमारे सरांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान घेतला जातोय. त्यांचा सन्मान जर पाहिलं तर युवराज खमे साहेबांच्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर प्रवीण झेंडे यांना ISPL स्टार विजय पवले सरांच्याकडून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेले आहेत. तर प्रवीण झेंडे सर तुम्ही या. तुम्हाला कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. अप्रतिम मॅच. एक अनुभवी खेळाडू प्रवीण झेंडे यांनी ही मॅचला कलाटणी दिली आणि तेच ठरलं सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. सर या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. त्याचबरोबर जर पाहिलं तर विजय यादव मामा आपल्याला देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज साळुंके साहेबांच्याकडून आलेलं आहे PSI. तर तुम्ही या. आपल्याला मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज देणार आहोत. अप्रतिम स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. क्रीजचा काय वापर केलाय. निघून जातोय सीमा रेखा पार. आलाय षटकार. अप्रतिम ऍक्शन रिप्ले पहा. क्रीजचा काय वापर केलाय. पाठीमागे पाय थोडासा वाकवला, गुडघा टेकला आणि तदनंतर हा षटकार ठोकलेला पाहायला मिळाला. ही स्टाईल आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 7. दुसरा सेमीफायनल मुकाबला. एका बाजूला दुरंदेवाडी वॉरियर दुरंदेवाडी, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळत आहे अर्थातच अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामावडे संघ. अनेक मान्यवर, अनेक समाजसेवक, क्रीडा, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले. त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. भारताचे चेंडू होता नक्कीच सोडून दिलेला पाहायला मिळाला. पंच अजय माने सरांचा हा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये रणवीर स्पोर्ट्स पॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा मी हार्दिक स्वागत करतो. त्यांचा आभार व्यक्त करतो. यावेळी लोअर फुल टॉस पाठीमागे चांगला स्टॉप पाठीमागे पाहायला मिळाला. अमर आणि अमरची जोडी. एका बाजूला महाराष्ट्र पोलीस अमर माने जो बॅटिंग करतोय. नॉस्टॅक एंडला अमर गायकवाड पाहायला मिळते. बोनस स्ट्राईक वरती वाखोड्या समलिंगा, वाखोडे एक्सप्रेस विनोद माने, रफ्तार का राजा. नक्कीच जास्त बाहेर चेंडू ठेवलेला पाहायला मिळाला. पंच अजय माने सरांचा हा देखील व्हाईट बॉलचा इशारा. कारण विनोद माने याचे इरादे पाहिलं तर स्पष्ट आहे. बॅट्समनच्या रीच पासून चेंडू थोडेसे दूर ठेवायचे, परंतु दूर किती ठेवायचे हे देखील आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. यावी समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. जेव्हा बॅटीवरती चेंडू लागतोय ना, जणू षटकाराची मोहरच लागते या चेंडूवरती. असा षटकार. अमर अमर आणि अमर. षटकारानेच बोलतोय अमर. काय बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग त्याची पाहायला मिळाली संपूर्ण स्पर्धेमध्ये. अमर माने याची जबरदस्त बॅटिंग. विजय मामा आपल्याला आपण 100 रुपये कॅश प्राइज आलेला आहे. तर विजय मामा आपण कुठे असाल, या साळुंके साहेबांच्या शुभ हस्ते आपण 100 रुपये कॅश प्राइज देणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाजी करणारे विजय यादव मामा यांना 100 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. आज पाहिलं तर अमर षटकाराची भाषा बोलत असताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर समाजसेवक शंकरदादा मोहिते देखील या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आज जर पाहिलं तर सर्व खेळाडूंच्या पाठीशी उभं राहणारे एक हक्काचं व्यक्तिमत्व. कराड तालुका असो, शाहूवाडी तालुका असो, त्याचबरोबर आपला 32 तालुका असो, या सर्वांच्या खेळाडूंच्या पाठीशी उभं राहणारं जर हक्काचं व्यक्तिमत्व कोण असेल तर शंकरदादा मोहिते. आणि साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. हाय व्होल्टेज मुकाबल्यामध्ये जर पाहिलं तर साहेबांचं आगमन झालं. त्याचबरोबर जर पाहिलं तर आत्ताच झालेली जी निवडणूक होती, त्या जर पाहिलं तर निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर
आमच्या ताई शिला शंकर मोहिते ताईंचं जर पाहिलं तर जिल्हा परिषद सदस्यपदी त्यांची निवड झाली, त्याबद्दल नक्कीच आमच्या सर्व खेळाडूंच्या कडून दादांचं आणि ताईंचं अभिनंदन. त्याचबरोबर साळुंके साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत, खास कराडवरून ते आलेले आहेत. नक्षलवादी एरियामध्ये जर पाहिलं तर नक्षलवाद नष्ट करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि ते स्वतः क्रीडाप्रेमी आहेत. ते देखील या स्पर्धेमध्ये त्यांची देखील विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आमचे मित्र शिंगणवाडी गावचे सुपुत्र पोलीस पाटील गणेश शिंगण भाऊ देखील आलेले आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आमच्या कोकण नगरीतील अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत, त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळी काय होत आहे, काय बिघडतंय, चेंडू वन बाउन्स निघून जातोय, सीमा रेखा पार, आलाय चौकार. पंकज यादव सर, त्याचबरोबर अशोक पाटील सर, त्याचबरोबर विश्वनाथ यादव सर हे देखील मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या जाऊन बसते दरम्यान 21 धावसंख्या झालेली पाहायला मिळते. 21 धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत. म्हणजे पावप्याच्या षटकामध्ये अतिशय चांगलं पावप्याचं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाला, विशेषतः अमर माने. यावेळी देखील बैठक स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट निघून जात स्क्वेअर लेग रिजन मध्ये, जमिनीला आग लावत अप्रतिम स्वॅग स्वीपचा फटका, आलाय चौकार. धावसंख्या जाऊन बसते पहिल्या षटकानंतर 25-25. बत्तीसरा ग्रामीण प्रीमियर लीग ही मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेची वाट आपण नक्कीच 365 दिवस पाहत असतो, अशीच एक क्रिकेट स्पर्धा. अर्थातच 32रा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 पर्व 5वे, या 5व्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना अनेक मान्यवर आमच्या स्पर्धेशी जुडले गेले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण स्पर्धा तेवढीच दमदार. पहिल्या षटकामध्ये 25 धावसंख्या आलेली आहे. दुसरं षटक कोण घेऊन येत आपण पाहूया. सागर हा जर पाहिलं तर हा गोलंदाज अतिशय जबरदस्त गोलंदाज आहे, कारण याच्याकडे वेगवेगळे चेंडू आहेत, त्याचमुळे हा दुसरं षटक घेऊन आलेला आपल्याला पाहायला मिळते. सागर, एक सुंदर क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 32रा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 पर्व 5वेचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. समालोचन कक्षामध्ये माझ्यासोबत अमित पाटील सर असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर माऊली आहेत, त्याचबरोबर आमचे इस्लामपूरचे काही, ईश्वरपूरचे काही मित्र देखील या स्पर्धेशी जुडले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय स्पर्धा आहे, दमदार क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेची वाट आम्ही सर्वजण पाहत असतो. एक हक्काचं व्यासपीठ, आणि प्रथमच जर पाहिलं तर 360 मैदानावरती 32रा तालुक्यातील हे पहिलं 360 मैदान आहे, आणि या कोकरूड नगरीमध्ये 32रा ग्रामीण प्रीमियर लीग संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेशी अनेक तारे सितारे जुडले गेलेले आहेत. विजय पावले सारखे जर पाहिलं तर खेळाडू या स्पर्धेशी जुडले गेलेले आहेत, त्यामुळे नक्कीच या स्पर्धेला 4 चांद लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक घेऊन गोल स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ते सागर. जसं दुसरं षटक सुरू होईल, आपण कमेंट बॉक्समध्ये बदल करूयात. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच अमित पाटील सर आमच्या सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावी इनसाइड आउट, चांगला प्रयत्न, बाउंड्री लाईन वरती अतिशय उत्कृष्ट प्रयत्न झालेला पाहायला मिळाला, परंतु त्याच्या डोक्याच्या वरून निघून गेला, सीमारेखा पार, षटकार. धावसंख्या झाली 32. दुसऱ्या षटक या ठिकाणी चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात करून दिली. सागरच्या गोलंदाजीवरती प्रहार केला गेलाय. अमर माने हा जबरदस्त फॉर्म मध्ये, मागच्या दोन्ही मॅच मध्ये लगातार 2 अर्धशतक या खेळाडूने आपल्या नावावरती केलेले आहेत. सलग 2 अर्धशतक, आणि तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा सुरुवात जबरदस्त अशी करून दिली अरुणदादा मोहिते स्पोर्ट या टीमला. सागरवरती मात्र आता प्रेशर असेल. अमर माने स्ट्राईक वरती, परत एकदा अमरच्या बॅट मधून निघालेला फटका. समोर क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या
हातामध्ये चेंडू विसरला जातो. एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानले जाते. चांगलं कमबॅक या ठिकाणी षटकारानंतर ब्लॉकर पद्धतीचा चेंडू वापरला गेला आणि या चेंडूवरती एक धाव घेणे यश प्राप्त केले ते अमर माने यांनी. आता मात्र स्ट्राईक वरती येतो अमर गायकवाड, पुपेरे संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू, आयकॉनिक खेळाडू. चांगला चेंडू, ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र, ऑफ साईडच्या बाहेर टाकलेला ब्लॉक पद्धतीचा चेंडू, निर्धावाचा चेंडू, कोणतेही धावाने. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक या ठिकाणी सागर लाटच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. परत एकदा एक निर्धावाचा चेंडू, चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा घेतल्या गेल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कमबॅक केलं जात आहे सागर लाडच्या माध्यमातून. अमर गायकवाडला साजेशी अशी साथ फलंदाजी अजून देखील करता आलेली नाही. सिंगल धावावरती समाधान मानलं जात आहे. 2 षटकानंतर धावसंख्या होती ती किती 34. 17च्या स्ट्राईक रेटने धावा जमवल्या जात आहे. पॉवर प्लेचा या ठिकाणी ओव्हरचा इशारा केला जातोय बॅटिंग साइड अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीम कडून. बत्तीसरा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 5वेचा आज शेवटचा आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील ही एक सेकंड लास्ट मॅच, आणखीन एक अंतिम मुकाबला या ठिकाणी पाहायला मिळेल. फायनल मध्ये प्रवेश केलेली शारवी स्पोर्ट्स पाडी ही टीम, तर या मॅच मधून जो विनिंग संघ असेल तो जाईल फायनल मध्ये शारवी स्पोर्ट्स पाडी यांच्याशी 2 हात करायला. ओंकार पाटील गोलंदाजी मार्क वरती, मांगले गावचा खेळाडू आहे. यश आपल्या एडिटिंग क्रिएटर मैदानामध्ये सर्व छानचित्र या ठिकाणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना. परत एकदा अमरच्या बॅट मधून निघालेला फटका या ठिकाणी अमर बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती एक विकेट प्राप्त केली जाते ओंकारच्या गोलंदाजीवर. या रबाडा या टोपण नावाने ओळखला जाणारा खेळाडू पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. जर 10 धावा आल्या नाही तर तुमच्या 4 रना मायनस होतील आणि 10 धावा काढल्या तर प्लस होतील. चांगला चेंडू या ठिकाणी आणि धावबाची संधी होती, दोन्ही एंडला धावबाची संधी होती आणि या ठिकाणी दोन्ही खेळाडू या ठिकाणी वाचलेले आहेत. एक मोठा बळी मिळवण्याचा चान्स मात्र या ठिकाणी दोंडेवाडी टीमला मिळाला होता, परंतु त्याचा उपयोग करून घेता आला नाही दोंडेवाडी या टीमला. आता मात्र 4 चेंडू आणि 9 धावा या षटकामध्ये काढाव्याच लागतील. अमर माने, माने या ना माने, अमर माने. परत एकदा या ठिकाणी अकोड पद्धतीचा चेंडू, अमर माने याला काही समजला नाही. निर्धावाचा चेंडू, 3 चेंडू आणि 1 धाव फक्त या षटकामध्ये घेतली गेली. मोठा फटका अजून देखील खेळता आलेला नाही. चांगली गोलंदाजी ओंकारच्या माध्यमातून पाहायला मिळते. मांगले गावचा खेळाडू विजय पावले यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले युवा क्रिकेटर, युवा गोलंदाज. पुढचा चेंडू परत एकदा या ठिकाणी मोठा गडी बाद होतोय, मोठी विकेट या ठिकाणी मिळते. अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स धानोडी
मायनस केल्या जातील आपल्या रन्स मधून. तीन षटकानंतर धाव संख्या झाल्या 36. 4 धावा मायनस केल्यानंतर धाव संख्या होते ती 3 षटकानंतर 36. गोलंदाजी मार्क वरती आला आयकॉन खेळाडू दत्ता बांबोडे. स्ट्राईक वरती आहे संदीप पाटील बबलू. नॉन स्ट्राईक वरती अजय पाटील. अखेरची 2 षटकं शिल्लक आहेत. ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू. निर्धावाचा चेंडू, कोणती धाव नाही. चांगला चेंडू या ठिकाणी हाताला गेला दत्ताकडून. एक निर्धावाचा चेंडू, कोणती धाव नाही. धाव संख्या स्थिर. पुढचा चेंडू दत्ताचा. परत एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी या ठिकाणी दत्ताकडून पाहायला मिळते. सेमी फायनलचा दुसरा मुकाबला या ठिकाणी चालू आहे. अतिशय तुल्यबळ लढती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एका बाजूला टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामावडी तर दुसऱ्या बाजूला दुरंदेवाडी स्पोर्ट्स दुरंदेवाडी. चांगला चेंडू या ठिकाणी हाताला गेला. तिसरा चेंडू देखील या ठिकाणी निर्धाव जातोय. कोणती धाव नाही. संदीप पाटील बबलेवाला तिन्ही चेंडू डॉट केले गेले. अजून देखील चांगला फटका या ठिकाणी खेळता आलेला नाही संदीप पाटील बबलेवाला. या ठिकाणी पंचांचा नौबॉलचा इशारा आणि प्रियचा या ठिकाणी इशारा केला जातो पंचांकडून. चांगली गोलंदाजी केली. पहिली तिन्ही चेंडू निर्धाव टाकले गेले. बॅट्समॅन वरती मात्र प्रेशर नक्कीच या सामन्यामध्ये आला असेल. पहिल्या षटकानंतर चांगली सुरुवात. परत एकदा या ठिकाणी लेग साईड स्टंपच्या वरून जाताना चेंडू निर्धावाचा चेंडू. 4 चेंडू लगातार डॉट केले जात आहेत. एक आयकॉन खेळाडूकडून दुसऱ्या आयकॉन खेळाडूने अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. परत एकदा या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. माननीय श्री चेतन पाटील दादा यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतंय.
थँक्यू डीजे. तर धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकानंतर 38 धावा 38. जर पाहिलं तर सामन्यामध्ये कलाटणी देणारी यानंतरची 2 षटकं आपल्याला पाहायला मिळाली, कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या होती ती 32 आणि यानंतर 2 षटकामध्ये टोटल धावसंख्या 38, म्हणजे फक्त धावा खर्च केल्या बाकीच्या 2 षटकामध्ये फक्त 4. दत्ताचं देखील जर पाहिलं तर गोलंदाज स्ट्राईक होती आपल्याला पाहायला मिळाला. अमोल महत्वपूर्ण षटक घेऊन ओमकारचं देखील अप्रतिम षटक, दत्ताचं देखील अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळाला आणि महत्वपूर्ण षटक घेऊन अमोल आलेले आपल्याला पाहायला माननीय श्री मुन्ना पठाण सदस्य ग्रामपंचायत माळेवाडी यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आपल्या या लीग साठी त्यांनी 4th क्रमांकाचं पारितोषिक दिले गेले, त्यांचं देखील या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जातंय. पहिलाच बॉल मंचावरती यायचंय. थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय अमित पाटील, एक उत्कृष्ट बॅट्समन जो या ठिकाणी महत्वपूर्ण भूमिका पार पाडण्यासाठी मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतो. अमित पाटील, त्यांच्या समोरचं पाहिलं तर अमोल गोसावी आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेसाठी अनेक मान्यवर या ठिकाणी शेवटच्या काही मॅच साठी जुटले जातात. त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी आलेले त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. यावेळी हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने उडवलाय करण जाधव आहे. लगातारच्या 2 विकेट. अमोल गोसावी लगातारच्या 2 विकेट तंबूच्या आश्रयाला परत. विक्रम, न्यू बॅटर विक्रम आलेले आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान विकास जाधव सरांचं आगमन झालंय, त्यांचं देखील समालोचन कक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अमोल गोसावी आपल्याला पाहायला मिळतात. विकास जाधव सरांचं आगमन झालं महत्वपूर्ण मॅच मध्ये. एक उत्कृष्ट समालोचक आणि निने स्पोर्ट्स ककुर्ड या टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि या मैदानामध्ये अतिशय चांगलं सहकार्य करणारा व्यक्तिमत्व विकास जाधव सर. यावेळी स्विंग अँड मिस अप्रतिम चेंडू. शेवटचं षटक मी स्वतःसाठी का ठेवलं होतं याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलेलं पाहायला मिळतात. अमोल गोसावी एक उत्कृष्ट खेळाडू, 32 तालुक्याचा एक उत्कृष्ट खेळाडू अमोल गोसावी अप्रतिम षटक हाताळताना पाहायला मिळाले. यावेळी लक्सिकच्या बाहेरचा चेंडू नक्कीच हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये नक्कीच या पंचांनी देखील प्रभावित करून सोडलेलं आपल्याला पाहायला मिळालंय मित्रांनो. स्पर्धेसाठी अनेक मान्यवर आलेल्या त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. महत्वपूर्ण मॅच. 39 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी चेंडू हवेमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे आणि झेल पकडलाय. ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळाली. थँक्यू डीजे, थँक्यू.
यावेळी चेंडूला फक्त दिशा दिलेली पाहायला मिळाली. चेंडू फाईनल क्रीजमध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक जर पाहिलं तर स्वतःकडे ठेवतील शरद बेंद्रे सर. उत्कृष्ट खेळाडू शरद बेंद्रे आणि स्ट्राईक त्यांनी जर पाहिलं तर स्वतःकडे ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. 32रा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 थरार पाहायला मिळते. 32रा ग्रामीण प्रीमियर लीग 32रा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपल्या सर्वांच्या मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची क्रिकेट स्पर्धा खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम अध्यक्ष प्रतीकदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण आयोजन कमिटी, मॅनेजमेंट कमिटी यांच्या माध्यमातून एक हक्काचं व्यासपीठ आणि भव्य दिव्य व्यासपीठ स्वर्गीय आमदार शिवाजीराव देशमुख क्रीडानगरी खोखुड मध्ये संपन्न होत आहे. पहिल्या इनिंग नंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 40 जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. डीजे थँक्यू. शरद भाऊ शरद बेंद्रे. हॅलो डीजे थांबवायचा आहे. डीजे थांबवायचा आहे. थँक्यू डीजे. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर एक थोर व्यक्तिमत्व ज्यांनी जर पाहिलं तर आपल्या भारत देशामध्ये खूप मोठे जर पाहिलं तर नक्षलवाद निव्वळ सहित नष्ट करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जाते. जवळजवळ 10 वर्ष जर पाहिलं तर PM पंतप्रधान बॉडीमध्ये बॉडीगार्ड राहिलेलं व्यक्तिमत्व, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर साळुंके साहेबांना विनंती आहे आपण या स्पर्धेविषयी 4 शब्द आपण सांगावेत. तर विनंती आहे साहेब तुम्ही या स्पर्धेविषयी. नक्कीच ते या स्पर्धेमध्ये जुडले गेलेले आहेत आमच्या सोबत. ज्यांनी जर पाहिलं तर आपल्या भारत देशामध्ये पंतप्रधान बॉडीमध्ये जवळजवळ 10 वर्ष बॉडीगार्ड म्हणून काम केलं आणि आज नक्कीच गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये नक्षलवाद निमुळ सहित नष्ट करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे असे जर पाहिलं तर साळुंके साहेब आमच्यासोबत जोडले गेले. साहेब तुमचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच क्रिकेटचं वेड आहे आणि क्रिकेटची स्पर्धा सुरू असताना तुम्ही या ठिकाणी आलात. तुमचं हार्दिक स्वागत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ही संपूर्ण स्पर्धा कशी वाटली, स्पर्धेचं मॅनेजमेंट कसं वाटलं, या स्पर्धेविषयी 4 शब्द. हॅलो. आदरणीय व्यासपीठावर अनेक मान्यवर, मग ते प्रत्येक क्षेत्रातील असतील, कोणी राजकारणी असतील, कोणी समाजसेवक असतील, आणि हे ग्राउंड आणि मला वाटतं 32रा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं हे ग्राउंड बघून एवढं सुंदर नियोजन आणि मला वाटतं येणाऱ्या भविष्यातला हा एक भविष्य ज्याला म्हणतात अपॉर्च्युनिटी, संधी क्रिकेट प्रेमींना, तर पश्चिम महाराष्ट्रातलं हे पहिलं ग्राउंड बघून खूप मनमोहक आनंद वाटला. आणि सगळ्यात जास्त असं ग्राउंड मला वाटतंय महाराष्ट्रात काय भारतात बी कुठं भेटणार नाही. निसर्गरम्य डोंगर, ज्या मातीत आपण शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला, असं हे डोंगर भाग आणि डोंगराच्या बरोबर मधोमध हे ग्राउंड. आणि ज्यांनी याचं नियोजन केलं, ज्याची यांनी कल्पना केली, त्यांना मी खरंच थँक्स देतो की असं आमच्या खेडेगावामध्ये कोकरूडसारख्या गावामध्ये आपल्या एवढ्या खेडेगावामध्ये आणि चांगल्या उत्तम नियोजन करून केलं. तर मला एवढंच सांगायचं आहे खेळाडूंना, महत्त्वाचा भाग कसा असतो, येता लहान मूल आपल्या घरातून निघताना आपल्या वडिलांना, वडीलधाऱ्यांना एवढंच म्हणत असते की पापा घर जल्दी आना, चाचा घर जल्दी आना, किंवा लवकर या. तर सर्व क्रिकेट प्रेमींना मी एवढं सांगेन की तुम्ही ज्यावेळेस घरातून बाहेर पडताय क्रिकेट खेळण्यासाठी, तर मनोरंजन करण्यासाठी, क्रिकेट हा खेळ खूप छान आहे, पण तो कसा खेळला पाहिजे, तर तुम्ही क्रिकेट खेळताना बॅटमधून सिक्सर मारून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व दाखवलं पाहिजे, ना की दुसरे कुठले हुडदंगबाजी करून दाखवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, येताना मोटरसायकलवर येताना किंवा 4 व्हीलर येताना वेगाची मर्यादा पाळली पाहिजे. कारण आमचे भरपूर क्रिकेट प्रेमी किंवा पैलवान खूप असे महाराष्ट्रभर गाजलेले आणि राष्ट्रीय खेळाडू जे ॲक्सिडेंटमध्ये गेलेत, त्यांना परत आणू शकत नाही,
पण माझ्या कुठल्याही क्रिकेट प्रेमीचा इथून पुढे जीव गेला नाही पाहिजे, त्यासाठी मोटरसायकलवर हेल्मेट वापरलं पाहिजे आणि नियमांचं पालन करून तुम्ही तुमच्या घरातून बाहेर निघताना सकाळी जसे एक चिमणं पाखरू सकाळी उठल्या सकाळी बाहेर निघतं त्यावेळेस आपल्या पिल्लांना घरट्यातून बाहेर पडताना पिल्लांना जसं अन्न आणायला जातं तसं तुमचा क्रिकेट हा खेळ आहे. तसे तुमचे आई वडील भाऊ बहीण मुलं बायका पोरं वाट बघतात. तर त्याचप्रमाणे पक्षाची एक भूमिका लक्षात घेऊन संध्याकाळी अंधार पडायच्या आत तुम्ही घरी जावा वेळेवर आणि सर्व जे नियम आहेत त्यांचं नियमाचं पालन करून तुम्ही क्रिकेट आयुष्यभर खेळत राहावा असंच. आणि आता एक आपला भारतामध्ये गाजलेला क्रिकेट प्रेमी काय त्यांचं नाव विजय पावले, हे मला वाटतं इथलेच आहेत ना मांगल्याचे. तर ह्या खेळाडूने एवढं नाव केलंय की भविष्यात हो शकतं भारताच्या टीम मध्ये बी ते येतील. टेनिस स्पर्धा आहे पण त्यातून जर त्यांनी अजून प्रगती केली तर असे विजय पावले आपल्या महाराष्ट्रात घडावे. अशा ह्या खेळातूनच असं निर्माण होतं. त्यांनी एक दाखवलं की मी एक खेळाडू कसा झालो. तसेच अनेक खेळाडू ह्या खेडेगावातून व्हावे. माझं उदाहरण सांगतो, मी एक नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअर आहे. 2001 साली मी पाकिस्तानला हरवलेला आहे, बांगलादेशला हरवलेला आहे, श्रीलंकेला हरवलेला आहे. आणि ट्रिपल जम्प जी गेम आहे नॅशनल, त्या गेममध्ये मी नॅशनल खेळलेला इथं उभा आहे. 10 वर्ष पण पंतप्रधान बॉडीगार्ड राहिलोय. आणि मी UN मिशनमध्ये युनायटेड नेशनमध्ये भारताचं नेतृत्व इंडियन पोलीस म्हणून 1 वर्ष केलेलं आहे. 50 देशांच्या लोकांच्यावर मी काम केलेलं आहे. पण विजय पावलेसारखा मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे आई वडील कुठेही शिकले नव्हते, पण ज्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये ज्या दिवशी भरती झालो त्या दिवसापासून अजून मागं फिरून बघितलं नाही. आणि आज 31 मार्चला आपल्या भारतामधला देशामधला सरकारद्वारा आपल्या देशाच्या जे पंतप्रधान आहेत त्यांच्याद्वारा जे एक विजन त्यांनी घेऊन गेलं होतं, नक्षलवाद 31 मार्चपर्यंत खतम होणार असं डिक्लेअर होणार आहे. आणि माझी नोकरी संपत मला ते नेतृत्व करायला मिळाले. आज आपण जवळजवळ 1000 करोडोचे नक्षलवादी जो इनामी होते 1000 नक्षलवाद्यांना आपण धराशायी पाडलेला आहे. आमच्या सर्व टीमने CRPF असू द्या, ITBP असू द्या, BSF असू द्या, छत्तीसगड पोलीस असू द्या, महाराष्ट्र पोलीस असू द्या, अशा सर्वांनी मिळून नक्षलवाद खतम केलेला आहे. तसंच तुम्ही बाळांनो क्रिकेट खेळत राहा आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगली प्रगती करत राहा, एवढंच मी या ह्याच्यातून देत. हा रणवीर हा समायोजन करणारा हा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला होणार मुलगा आहे आणि हा सर्व भागामध्ये गाजलेला मुलगा आहे. आणि तो आवर्जून कुठं असतो तिथून आम्ही जातो तर तो कायम आठवण करत असतो. आणि आपला मोलाचा वेळ आपण देतो, ती वेळच देतो. तर आपण एक वेळ दिलेली आहे हे सर्वांना आणि त्या वेळेचाच आपण एक दुसऱ्याला काय देऊ शकत नाही, फक्त वेळच देऊ शकतो आणि त्याची किंमत नाही लावू शकत. त्यातलाच योग आहे. आम्ही जाता जाता इथं येत असताना कळालं की मॅच चालल्यात, तर आमचे पाय आपल्या मनाने इकडे खेळत आले. कुठल्या गावची मॅच आहे काय माहीत नाही, पण खेळ हा खेळ असतो. जसा व्हॉलीबॉल असतो तसं क्रिकेट आहे. तसंच कधीतरी क्रिकेट खेळत होतो शेतकरी, आम्हाला बॉल बघायला मिळायचं नाही, आम्ही कुठं साईडला फिल्डिंग करायचो. पण आज एवढ्या मोठ्या सुंदर नियोजन कमिटीचं मी मनापासून आभार मानतो की एवढं चांगलं नियोजन तुम्ही केलंय आणि त्या ग्राउंडवर मला यायचं भाग्य लाभलं. त्याबद्दल कमिटीच्या तर्फे मी कमिटीचं खूप अभिनंदन करतो. मला एक छोटासा मौका दिला, या स्टेजवर बोलायला दिलं. आणि कोकरूड गावातील 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या तर्फे मी त्यांचं मनोगत व्यक्त करतो, आभार मानतो. अशाच स्पर्धा भरवा. आमच्याला एक कधी जर काही गरज पडली तर आम्हाला आठवण करा. 2 शब्द संपवतो. एकदा सगळ्यांनी म्हणायचं आहे की भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. नक्कीच आज जर पाहिलं तर सुरक्षा क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं कार्य करणारे आमचे मार्गदर्शक साळुंके साहेबांनी अतिशय भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट साळुंके साहेबांनी अतिशय अनमोल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचा आम्ही खूप आभार व्यक्त. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जातो विकास जाधव सरांच्याकडे. ऑर्डर कॉमेंट बॉक्स विकास जाधव सर. थँक्यू. धन्यवाद. अतिशय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अमर गायकवाड पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. इथं देखील झेल घेण्याची संधी आणि हॅट्रिक होते का? झेल ड्रॉप झालाय.
झेल ड्रॉप झालाय. अमर माने यांच्याकडून चूक झाली. ही हॅट्रिक घेण्याची संधी होती. अमर गायकवाड यांनी जर झेल घेतला, अमर माने यांनी जर झेल घेतला असता तर अमर गायकवाड यांची हॅट्रिक झाली असती. थँक्यू सर. दरम्यान या ठिकाणी डीजे जरा थांबवायचा आहे आपण. चेतन 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 पाटील सरांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय. साहेब या आमच्या स्पर्धेसाठी आले, त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान घेतोय. अमीर भैया यांच्या शुभ हस्ते आपण चेतन पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय. एक क्रिकेट व्यक्तिमत्व आणि आमच्या पाठीशी उभं राहणारं एक व्यक्तिमत्व अर्थात चेतन पाटील साहेबांचा या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान घेतोय. अमीर भैया मोलानी यांच्या शुभ हस्ते आपण चेतन पाटील साहेबांचा शुभ सन्मान घेतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले हे मैदान. शिराळा वळव्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सत्यजितराव देशमुख भाऊ यांनी या मैदानाचं पालकत्व स्वीकारलं आणि येत्या काळामध्ये एक सुसज्ज आणि देखणं मैदान अजून देखील सज्ज होईल. आणि या तालुक्यातील माझा प्रत्येक खेळाडू या चांगल्या ग्राउंडवरती खेळला पाहिजे, हा उद्देश असणारा नेतृत्व दातृत्व शिराळा वळव्याला लाभलं. आदरणीय आमदार सत्यजितराव देशमुख भाऊ यांचा खरंच मनस्वी खूप खूप आभार. त्यांच्या माध्यमातून डीजे मास्टर, जोपर्यंत आम्ही तुम्हाला सूचना देत नाही तोपर्यंत तुम्ही डीजे लावू. कॅमेरामन जरा इकडं कॅमेरा फिरवायचा आहे. डीजे मास्टरला विनंती आहे, तुम्ही डीजे थोडासा बंद करायचा आहे, कारण महत्वपूर्ण सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती घेतोय. चेतन पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान घेतला जातोय. एक क्रिकेट व्यक्तिमत्व आणि त्यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान घेतला जातोय. थँक्यू सर, तुम्ही आमच्या या स्पर्धेसाठी भेट दिली, आपला अनमोल वेळ तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आमच्या स्पर्धेला तुम्ही 4 स्टँड लावलेले आहेत. तर चेतन पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान घेतला जातोय. कट केलाय चेंडू, पाहूया किती धाव मिळतात. 1 धाव कंप्लीट केली गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. यानंतर पुढचा सन्मान केला जातोय. माळेवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय मुन्ना पठाण भाई यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं 4th क्रमांकाचं ज्यांनी पारितोषिक या स्पर्धेला दिलं त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय प्रतीक दादा, बत्तीसराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी 4th क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य केलं ते मुन्ना पठाण भैया, त्याचबरोबर बंडा भैया, या दोघांच्या दातृत्वात या ठिकाणी 4th क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला देण्यात आलं. बत्तीसराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. तीन धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, मात्र 3 महत्वपूर्ण विकेट गेलेत. दत्ता बांबवडे या ठिकाणी गेलाय, त्याचबरोबर करण जाधव गेलाय, ओमकार गेलाय, विनोद माने आणि सुजल या ठिकाणी खेळतायत. त्याचबरोबर वाकुर्डी गावचे सुपुत्र सैन्य दलामध्ये कार्यरत असणारे सन्माननीय वैभवजी पाटील फौजी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील बत्तीसराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्वच मान्यवरांचं बत्तीसराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या ठिकाणी तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेले. प्रेशरचा खेळ आहे क्रिकेट. 19 चेंडूमध्ये आता 37 धावांची आवश्यकता. काय मॅच बनले. अमर गायकवाड याची गोलंदाजी सुरेख दर्जाची राहिले. हा देखील चेंडू हवेत आहे. चेंडू निर्धाव जातोय. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 4 आणि 3 महत्वपूर्ण विकेट गेल्यात. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचा उल्लेख करावा असं मला वाटतो ते अमीर भैया, ज्या व्यक्तिमत्वाकडे खऱ्या अर्थानं क्रिकेटसाठी देण्यासाठी दातृत्व आहे. क्रिकेटसाठी काहीही करण्याचा मानस असणारं व्यक्तिमत्व अमीर भैया.
कोल्हापूर सारख्या ठिकाणी आपला क्रिकेटच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना सहकार्य करणारं व्यक्तिमत्व आमिर भैया, ज्या आमिर भैयांनी या मैदानासाठी देखील भाऊंच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. त्याचबरोबर संजय घोडे पाटील दादा असतील आमचे मार्गदर्शक, या दोघांनी नेहमीच आदरणीय भाऊंच्याकडं या मैदानाच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं पाठपुरावा केला आणि एक सुसज्ज देखणं मैदान सज्ज झालंय. कालच भाऊ या ठिकाणी आले होते आणि काल देखील त्यांनी सांगितलं की या मैदानाला येत्या 1 महिन्यामध्ये मी 10 लाखाचा आणखी निधी देतोय. म्हणजे दातृत्व या ठिकाणी मैदानाला लाभलंय आणि एक सुसंस्कृत नेतृत्व शिराळा वळवायला लाभलंय. आणि या दातृत्व, या मैदानाचं दातृत्व ज्यांनी स्वीकारलं ते कार्यसम्राट आमदार आदरणीय सत्यजित भाऊ देशमुख. हा देखील चेंडू हवेत आहे. झेल होतोय का? शरद बेंद्रे ड्रॉप झालाय. झेल ड्रॉप झालाय. ज्या शरद बेंद्रेने काल अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं होतं, ज्या ठिकाणी 4 धावांची आवश्यकता असताना त्या ठिकाणी त्यांनी 2च धावा दिल्या होत्या. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं होतं. मात्र आज या ठिकाणी झेल त्यांच्याकडून ड्रॉप झालाय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावं लागेल. झेल जरी ड्रॉप झाला असेल तरी मात्र क्षेत्ररक्षण मात्र अप्रतिम दर्जाचं राहिले त्यांच्याकडून. रब्बाडा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू फुल टॉस केलाय, मात्र कोणताही फायदा उठवता आलेला नाही. 1 धाव कंप्लीट केले गेले. संदीप पाटील बबलू त्या ठिकाणी आहेत. चांगली फेकी, 1 बाउन्स कलेक्ट करतायत. प्रेशर मात्र क्रिएट केलंय. दुर्नेवाडी वॉरियर्स या संघावरती प्रेशर क्रिएट झाले. अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स धामवड्या संघाकडून 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2.2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. त्याचबरोबर या ठिकाणी निनाय देवी साखर कारखान्याचे चेअरमन, माजी चेअरमन सन्माननीय फतेसिंगराव देशमुख काका यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक त्या ठिकाणी सुजल मुजावर, ज्याचा झेल ड्रॉप झाला होता. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याला पुल केलाय आणि भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडं. चेंडू जातोय सीमा रेखा पार. अप्रतिम दर्जाचा फटका त्या ठिकाणी सुजल मुजावर याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. नेत्रदीपक या दोन्ही टीमच्या दरम्यान जी टीम जिंकेल ती टीम शार्वी स्पोर्ट्स पाडळी या संघाशी सामना करेल. सुरेख चेंडू, पंच अजय माने यांनी वाईटचा इशारा केलाय. काहीसा उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय अशोक पाटील दाजी, एमडी माळेगाव सहकारी साखर कारखाना हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खेळाचा आनंद घेत आहेत. त्यांचे चिरंजीव विश्वजित पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. शॉट ऑन पूल, वॉट स्ट्रोक, अप्रतिम. नेत्रदीपक, गगनचुंबी, सुजल मुजावर. ज्या खेळाडूचा झेल ड्रॉप झाला होता त्या खेळाडूने मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 गगनचुंबी फटके खेळलेत. सुरेख बॅटिंग. रबाडा याच्यावरती हल्ला चढवलाय आणि सुजल मुजावर, ज्या खेळाडूकडे क्षमता आहे, मोक्याच्या क्षणी चौका लगावण्याची त्याच्याकडे क्षमता असणारा खेळाडू सुजल मुजावर स्ट्राइक एंड वरती. शॉट ऑन पूल, काय पूल केलाय. अप्रतिम. काव कॉर्नर रिजन मध्ये फेकून दिलाय. त्या ठिकाणी सागर आहे. सागर सोनवणे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आणि या ग्राउंड साठी ज्याचं सहकार्य लाभलं सागर सोनवणे. पवन कोरेकडं एक दातृत्व आहे. मात्र आपलं नाव कुठेही आलं नाही पाहिजे, फक्त निनाय स्पोर्ट्सचं नाव आलं पाहिजे. ही क्षमता बाळगणारे सर्व आमचे सहकारी आहेत. त्याचबरोबर विष्णू सूर्यवंशी, अनिरुद्ध माने, सिकंदर भैया. चेंडू हवेत आहे. सुजल मुजावर ऑन फायर. 1 बाउन्सचा तो सीमा रेखा पार. खरपूस समाचार रबाडाच्या गोलंदाजीवरती घेतलाय. त्याचबरोबर प्रमोद पाटील असतील, अनेक सर्वच आमचे सहकारी. मुन्ना पठाण भैया. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 18 धावींची आवश्यकता. 13 चेंडू 18 धावा. मॅच बनले. काय मॅच होती, कुठं मॅच आणून ठेवले. सुजल मुजावरचा एक झेल मॅच मध्ये कमबॅक करून गेलाय दुर्नेवाडी वॉरियर्स साठी.
हा देखील हवेत, हा झेल होतोय का? इथं देखील ड्रॉप झालाय झेल. चांगल्या खेळाडूकडून पुन्हा एकदा संधी गमावली जाते, ज्या वेळेस जीवनामध्ये संधी मिळत जाते. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. सुजल मुजावरला पुन्हा एकदा संधी मिळाली. बघा मित्रांनो, जीवनामध्ये प्रत्येकाला संधी मिळत असते आणि संधीचा जो फायदा उठवतो तो जीवनात सक्सेस होतो. मात्र सुजल मुजावर याला 2 संधी मिळाल्या आणि दोन्ही संधींचा त्यानं कसा पहिल्या संधीचा फायदा उठवला. जवळ त्यानं धावा खेचल्या, त्यानंतर 17 धावा त्या ठिकाणी बनवल्या. काय बॅटिंग केले, म्हणजे संधी मिळत जाते, त्या संधीचं मात्र सोनं करता आलं पाहिजे. सुजल मुजावर ऑन फायर. संदीप पाटील बबलू चांगलं षटक हाताळावं लागेल, निर्णायक षटक ठरेल. या षटकामध्ये मात्र कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय महत्वपूर्ण त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळालं की आपले कोणतरी वाट बघत असतं घरामध्ये, त्याचं भान ठेवलं पाहिजे, हेल्मेट वापरलं पाहिजे. बॅटिंग पॉवर प्ले. त्याचबरोबर वैभव फौजी वाकुर्डे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. 32 श्रेयातील लिजंड खेळाडू हेमंत भाऊ यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. सन्माननीय वैभव फौजी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. इंद्रजित जी नायकवडे आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. हा देखील चेंडू हवेत आहे, झेल होतोय का? पुन्हा एकदा सुजलला संधी, हा देखील ड्रॉप होतोय. काय सकाळी येताना सुजल नक्कीच नशिबाची गोळी घेऊन आलाय मेडिकल मधून जाऊन. 3 झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालेत. कॅमेरामन जरा इकडं कॅमेरा फिरवायचा आहे. फौजींचा या ठिकाणी देशाचं आपल्या संरक्षण आणि त्यांच्या जीवावरती आपण सुरक्षित आहोत त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. वैभवजी फौजी या ठिकाणी वाकुर्डे गावचे सुपुत्र यांचा ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिलात. सन्माननीय डॉक्टर इंद्रजित यमगर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. पण व्यासपीठावरती यायचा, हा सन्मान करण्यासाठी मी निमंत्रित करतोय. प्रतीक पाटील दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. सुजल मुजावर मात्र या ठिकाणी नक्कीच नशिबाची गोळी घेऊन आलाय. 3 झेल आतापर्यंत ड्रॉप झाले, त्याचा पुरेपूर फायदा त्यानं उठवलाय, प्रेशर मध्ये आणून सोडलाय. अरुण दादा मोहिते स्पोर्ट्सच्या टीमला या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय डॉक्टर इंद्रजित यमगर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. नो बॉल घोषित केलाय. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. अतिरिक्त उजव्या एसटीच्या बाहेर, रेषेच्या बाहेर टाकलेला चेंडू. बबलू पाटील यांचा मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय. संदीप पाटील देखील फ्री हिट चेंडू होता, मात्र विकेट गेली असली तरी मात्र फ्री हिट मुळे फलंदाज वाचतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते, बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते. सन्माननीय साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. खेळाचा आनंद, खेळावरती प्रेम असणारं व्यक्तिमत्व आणि कर्तव्य बजावत असताना देखील खेळाची आवड असणारं आणि इंटरनॅशनल स्तरावरती खेळणारं व्यक्तिमत्व. व्हॉलीबॉल यासारख्या स्पर्धेमध्ये बांगलादेश, पाकिस्तान यासारख्या संघांना धूळ चारलेलं व्यक्तिमत्व साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं व तिसरा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. खोदून काढलाय सुजल मुजावर. पहा, मी म्हटलं होतं सुजलनं मात्र मॅच बनवली. ज्या सुजलला 3 संधी भेटल्या त्या संधीचं मात्र त्यानं सोनं केलंय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक त्या ठिकाणी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला.
चेंडूला येऊ दिलं, हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड केलाय मिनी खासबाग मैदानामध्ये. सुरेख फटका त्या ठिकाणी सुज्जल मुजावर फॉर्म मध्ये आलाय. मोक्याच्या क्षणी ज्या खेळाडूला एका मॅच मध्ये बाहेर ठेवलं गेलं होतं त्याच खेळाडूकडे क्षमता आहे, त्या क्षमतेचा मात्र त्यानं फायदा उचललाय. काय बॅटिंग करतोय सुज्जल मुजावर, ऑन फायर. शरद बेंद्रे मात्र प्रेशर मध्ये असतील, त्याचबरोबर पाठीमागा अमर माने असतील, त्याचबरोबर या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने कव्हरच्या दिशेने असणारा खेळाडू तो देखील प्रेशर मध्ये असेल. या 3 खेळाडूंच्याकडून झल त्या ठिकाणी ड्रॉप झाले. जरा चेंडू बाहेर असतील तर पोचवायचे आहेत मैदानामध्ये. पॉवर प्ले युट्यूब वाहिनीचे सर्व अरविंद जिमस्कर आणि त्यांची टीम काय संपूर्ण युट्यूब लाईव्ह वरती एक क्लॅरिटी दाखवत आहेत. काल देखील या ठिकाणी आबाळ आलं होतं, मात्र काय क्लॅरिटी होती, परफेक्ट क्लॅरिटी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. खेळताना वाटत होतं की अंधार आहे, मात्र त्यांचा कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली छायाचित्र सांगून जात होते की इथं नक्कीच सूर्याचा उजेड असेल. सुपर क्लॅरिटी. हा देखील हलक्या हातातून खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट केली गेले. अशाच प्रकारच्या क्रिकेटची गरज आहे आता. मॅच बनले, दुर्दैवाडी वॉरियर्स या संघासाठी मॅच बनले. या ठिकाणी या षटकामध्ये आतापर्यंत मॅच संपलेला आहे. 1 मिनिट. हा 42 ना, 38 धावपलकावरती लागल्या गेल्यात. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 10 धावा कंप्लीट केल्या झाल्यात आणि त्या ठिकाणी 4 धावा एक्स्ट्रा मिळत आहेत. 42 धावपलकावरती लागल्या जात आहेत. हा देखील चेंडू हवेत आहे. विनोद माने ऑन फायर. मॅच संपवले का? नक्कीच नक्कीच दुसरा जर पाहिलं तर फायनल मध्ये दाखल होणार संघ आपल्याला पाहायला मिळाला दुरंदेवाडी संघ.